सायबर फसवणूक ही कशाही प्रकारे होऊ शकते. पैसे मिळवण्याकरता बँकेसंबंधित फसवणुकीचा कॉल येऊ शकतो किंवा तुम्ही एखाद्या लिंकवर क्लिक करूनही काही चुकीचं घडू शकतं. फसवणुकींच्या जाहिरातींचा तर डिजिटल माध्यमांवर सुळसुळाट आहे. अनेक जण या सायबर फसवणुकीचा शिकार झाले आहेत. बिहारमध्ये एक डोकं चक्रावून टाकणारं प्रकरण समोर आलं, ज्याचा पोलिसांनी पर्दाफाश केला. बिहारमधून पोलिसांनी सायबर फसवणुकीचे अजब प्रकरण उघडकीस आणत 3 प्रमुख आरोपींना अटक केली. हे आरोपी महिलांना प्रेग्नेंट करण्यासहित इतर आकर्षक सेवांच्या नावावर फसवणूक करत होते. पोलिसांनी सांगितले की हे आरोपी ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब आणि प्ले बॉय सर्व्हिसच्या नावावर लोकांना आपल्या जाळ्यात ओढत होते. आरोपींनी पोलिसांना केलेल्या चौकशीमध्ये सांगितले की ते सोशल मीडिया आणि फोन कॉलच्या माध्यमातून तरुणांना आपल्या जाळ्यात अडकवत असत. अपत्य नसलेल्या महिलांना गरोदर करा आणि 5 लाख रुपये मिळवा अशा वेगळ्या नोकरीबद्दल अनेक तरुणांमध्ये आकर्षण होतं. त्यामुळे पैसे भरपूर मिळणार असल्यामुळे त्या जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर अनेकांनी संपर्क साधला. पण जे घडलं त्यानंतर अनेकांनी पोलिसांत तक्रारी नोंदवल्या. पोलिसांनी तिघांना अटक केली असून टोळीतील आणखी लोकांचा शोध सुरू आहे. बिहारमधल्या नावदा इथं गेल्या काही दिवसांपासून विचित्र नोकरीच्या जाहिराती झळकत होत्या. ज्या महिलांना अपत्य नाही त्यांना गरोदर करण्यासाठी तरुणांना 5 लाख रुपयांची ऑफर त्या नोकरीत दिली होती. इतकंच नाही तर महिलेला दिवस गेले नाही तरीही त्या तरुणाला किमान 50,000 रुपये तरी मिळणार होते. अशी आकर्षक कमाईची संधी मिळवण्याचा अनेकांनी प्रयत्न केला. जाहिरातीत दिलेल्या मोबाईल क्रमांकावर नोंदणी केली, मात्र नोंदणीच्या नावाखाली लोकांकडून भरपूर पैसे घेतले गेले आणि त्यानंतर त्यांचा मोबाईल ब्लॉक करण्यात आला. असे अनुभव अनेकांना आल्यावर पोलिसांत तक्रार नोंदवल्या गेल्या. या संदर्भात कारवाई करून नावदा पोलिसांनी नार्दिगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या कुव्हार गावात छापेमारी करून 3 सायबर गुन्हेगारांना अटक केली. ऑल इंडिया प्रेग्नेंट जॉब, प्ले बॉय सर्व्हिस अशा नावांखाली ते लोकांची फसवणूक करून त्यांच्याकडून पैसे लुबाडत होते. आरोपींनी किती लोकांना फसवलं आहे आणि त्यांच्याकडून किती पैसे लुबाडले आहेत याचा पोलीस शोध घेत आहेत. हे सायबर गुन्हेगार लोकांना देशाच्या विविध राज्यांमधून फोन करायचे आणि त्यांना नोकरीची ऑफर द्यायचे. महिलांना गरोदर करण्यासाठी 5 लाख रुपये मिळतील असं आमिष दाखवायचे. अशा लोकांकडून नोंदणी करून घेण्यासाठी 500 ते 20,000 रुपयांपर्यंत रक्कम ऑनलाईन पद्धतीने घ्यायचे. पैसे आले की त्यांचा फोन नंबर ब्लॉक करायचे. अशा पद्धतीने त्यांनी अनेकांकडून नोंदणी फी म्हणून पैसे लुटले आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडे 6 अँड्रॉइड मोबाईल सापडले आहेत. मोबाईलमध्ये व्यवहारांबाबतचे व्हॉट्सअप फोटो, ऑडिओ आणि प्रत्यक्ष व्यवहाराची माहिती मिळाली आहे. राहुल कुमार वयवर्ष 19, भोला कुमार वयवर्ष 20 आणि प्रिन्स राज उर्फ पंकज कुमार वयवर्ष 20 अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. नार्दिगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या कुव्हार गावातील ते रहिवासी आहेत. या तिघांव्यतिरिक्त त्यांच्या टोळीतल्या सर्व जणांचा शोध पोलीस घेत आहेत, असं पोलीस उपाधीक्षकांनी सांगितलं. नोकरीचा आमिष दाखवून लोकांकडून पैसे लुबाडणाऱ्या अशा सायबर चोरांपासून सावध राहण्याची आवश्यकता आहे. पोलीस वेळोवेळी सतर्क राहण्याच्या सूचना करत असतात.